नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये दिवाळीला चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र मिळणार आहे. त्या हप्त्यासोबतच महिलांना मोबाईल देखील भेट म्हणून मिळणार आहे. म्हणजेच दिवाळीची भेट म्हणून मोबाईल सुद्धा महिलांना गिफ्ट केला जाणार आहे. अत्यंत मोठी घोषणा आहे. संपूर्ण अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईलसाठी फॉर्म कुठे भरायचा आहे, तो कसा भरायचा आहे, त्याबद्दल सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. मी तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन येत असते. त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आता हे मोबाईल कोणाला भेटणार आहेत? लाडकी बहीण योजनेचे हप्ते ज्या महिलांना पडत आहेत, म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जे लाभ घेत आहेत अशा सर्व पात्र महिलांना मोबाईल गिफ्ट भेटणार आहे. आता कधीपासून हे मोबाईल वाटप सुरू होणार आहे आणि तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे, तो कसा भरायचा आहे, याबद्दल सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, कालची ही सर्वात मोठी अपडेट आहे. सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. तर मंत्री उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. बघा, उदय सामंत साहेबांनी ही घोषणा केलेली आहे. ही सर्वात मोठी अपडेट आहे. उदय सामंत साहेब सांगत आहेत की 2400 महिलांना मोबाईल गिफ्ट देण्यात येणार आहे आणि सोबतच तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते ॲडव्हान्समध्ये 3000 रुपये देखील भेटणार आहेत. माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे. पण आधी थोडक्यात आपण हे समजून घेऊया की बघा, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमाच्या उपस्थितीत महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांची बक्षीस देण्याचं आवाहन केलं. म्हणजे निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला मत द्या असं आव्हान उदय सामंत यांनी केलेलं आहे. तर हे नक्की कोणत्या महिलांना मिळणार आहे? तर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला ज्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा सांगते आणि कोणत्या असतील हे देखील सांगणार आहे. हे जे अभियान इथे सांगितले आहे त्यामध्ये तुमचा नंबर लागेल की नाही ते आपण इथे पाहूयात. ही महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन आली आहे. तर आपल्या व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा. आता उदय सामंतजी ज्या अभियानाबद्दल बोलत होते ते या ठिकाणी उमेद नावाचं एक अभियान आहे. हे पहा, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे त्याबद्दल आहे. हे बघा, या त्या महिला आहेत ज्या उमेदमध्ये काम करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे उमेद म्हणजे नक्की काय? महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्याला थोडक्यात उमेद असं म्हणतात. तर ज्या महिला उमेदमध्ये सध्या काम करत आहेत तर त्या महिलांना जवळपास 2500 महिला आहेत, त्या महिलांना हा मोबाईल त्या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे. अनेक महिला विचारत आहेत की मोबाईलचे फॉर्म कुठे भरायचे, कसे भरायचे आणि कोणाला हा मोबाईल मिळणार आहे. तर ही फक्त एक घोषणा झालेली आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त घोषणा झालेली आहे, याचा निर्णय अजून बाकी आहे. जरी तसं असेल तर 100% त्याचा GR येईल आणि त्याबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट समजेल. तर ही फक्त एक घोषणा झालेली आहे आणि उदय सामंत साहेबांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती मी तुम्हाला देत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण अनेक महिलांना याबद्दल माहीत नसतं. आता मोबाईल भेटेल की नाही याबद्दल आपण पुढे निर्णय पाहणारच आहोत. पण एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे की सर्व महिलांना याची माहिती माहीत असणे गरजेचे आहे. नेक्स्ट म्हणजे दिवाळीच्या तर अजूनही सरकारकडून अनेक घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. जसजशा या घोषणा होतील तशी त्याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर या योजनेचे प्रत्येक नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.